श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. बोर्डाच्या पेपराबाबत अत्यंत धक्कादायक बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. 10वीचा इंग्रजीचा बोर्डाचा पेपर हा 7 तारखेला आहे. या संदर्भात सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे 10वीचे तुम्ही हे कोर्स बाय करा. तुम्हाला भरपूर IMP प्रश्न भेटतील. इंग्रजीचा पण स्पेशल कोर्स बनवलेला आहे फक्त 99 रुपयांमध्ये. यामध्ये तुम्हाला सर्व IMP प्रश्न भेटतील. ते कशा प्रकारे सोडवायचे याची देखील माहिती दिलेली आहे. फटाफट हा कोर्स बाय करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये आहे. लिंक ओपन नसेल होत तर डायरेक्टली प्ले स्टोरला तुम्ही नाना फाउंडेशन सर्च करा आणि फटाफट हा कोर्स बाय करा. मराठीत देखील आपले भरपूर प्रश्न आले होते, याची तुम्ही दखल घेतली पाहिजे. वर्षभर आपण अभ्यास केला असतो, क्लासेस लावलेले असतात, तर 99 रुपये खर्च करून तुम्ही हा कोर्स बाय करा. तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. तर बघूयात बोर्डाच्या परीक्षेबाबत काय महत्वाची एक बातमी आलेली आहे. तर बघा, बोर्डाची कस्टडी रूम जे असते त्या ठिकाणी संग्रामपूर पंचायत समितीमध्ये 10वी-12वीच्या बोर्डाच्या कस्टडी रूम मध्ये जे पेपर ठेवले होते त्या ठिकाणी एक मध्यधुंद शिक्षकाने गोंधळ घातला आणि शिवीगाळ केली. महेंद्र रोटे असे या शिक्षकाचे नाव असून त्याने ज्या ठिकाणी कस्टडी रूम मध्ये पेपर असतो त्या ठिकाणी फक्त एकच 2 व्यक्तीला प्रवेश असतो, त्यामध्ये जाण्यासाठी कुणाला एंट्री नसते. परंतु या ठिकाणी मध्यधुंद अवस्थेत शिक्षकाने एंट्री केली. त्याचबरोबर तिथले ज्या काही वस्तू आहेत तिथे अस्वस्थ केल्या आणि ते पूर्णपणे मध्यधुंद अवस्थेत होते. त्यामुळे अशाच प्रकारे महाराष्ट्रात पेपर फुटीचे प्रकरण घडत आहेत. महाराष्ट्रात तुम्ही बघितलं असेल मराठीचा पेपर देखील फुटला होता. तर अशा प्रकारच्या पेपर फुटीच्या घटना याच शिक्षकांमुळे होतात का, अशा विद्यार्थी आणि पालकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि आता या शिक्षकावर कारवाई केली पाहिजे का? शाळेत पेपर चालू आहेत, कस्टडी रूम मध्ये शिक्षक मध्यधुंद अवस्थेत गेल्यानंतर एक भीतीचे वातावरण विद्यार्थी पालकांमध्ये निर्माण झाले आहे आणि याचमुळे पेपर फुटी प्रकरणाला आळा घालता येत नाहीये. त्यामुळे तिथे भरपूर अशा महत्वाच्या सर्वात सेफ्टी जागेवर हा प्रश्नपत्रिका ठेवलेला आहे आणि त्या प्रश्नपत्रिका किती महत्वाच्या असतात, त्या ठिकाणी कुणाला एंट्री नसते. अशा ठिकाणी हा गोंधळ झाला होता. तर या शिक्षकावर काय कारवाई केली पाहिजे नक्की कमेंट करा आणि आपला इंग्लिशचा अभ्यास कसा चालू आहे कमेंट करा. काय अडचण असेल कमेंट करा. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.